श्री स्वामी समर्थ। अशा अनेक छोट्या छोट्या वास्तू टिप्स आहेत ज्या वापरून तुम्ही तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करू शकता। परंतु अशा टिप्स लाखो असल्या तरीही ह्या खास 50 टिप येथे दिल्या आहेत। पण जर तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असं वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा। घरामध्ये फरशी, भिंत किंवा छतला तडे पडू देऊ नका। असं झाल्यास ते त्वरित भरून घ्या। घरात भेगा पडणे अशुभ मानले जाते। बेडसमोर कधीही आरसा लावू नका। हळदीच्या काही गाठी तिजोरीत पिवळ्या कपड्यात बांधून ठेवल्यास, तसेच काही नाणी, अत्तराच्या बाटल्या, चंदनाच्या काड्या, चांदी, तांब्याची नाणी इत्यादी थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवावे। नळातून पाणी टपकत असेल हे आर्थिक नुकसानीचे लक्षण आहे आणि जर गळत असेल तर ते लवकरच दुरुस्त करा। छतवर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी जर गळत असेल, पाणी वाहत असेल तर तेही दुरुस्त करा। घरामध्ये पूजाघर असल्यास लाल किताब तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच पूजाघर बांधावे आणि कोणत्याही देवी देवतांच्या एकापेक्षा जास्त मूर्ती आपल्या पूजाघरमध्ये ठेवू नये। घरात कुठेही कचरा किंवा रद्दी टाकून ठेवू नका। रोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर कापूर जाळावा। घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास तो न जाळता तेथे कापुराची एक वडी ठेवावी। कापूर जाळल्याने देवदोष आणि पितृदोष कमी होतात। दररोज गुरुवार सोडून मिठाने घर पुसल्यास घरात शांतता राहते। घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरात भांडणे होत नाहीत। माता लक्ष्मीचा वास कायम राहतो। घरामध्ये किंवा वॉशरूममध्ये कुठेही जाळी तयार होऊ देऊ नका। लागल्यास लगेच साफ करा। बेडरूममध्ये लाल रंगाचे बल्ब नसावेत, निळ्या रंगाचा बल्ब चालेल। छतवर बांबू ठेवू नका आणि कोणत्याही प्रकारच्या निरुपयोगी वस्तू ठेवू नका। बेडरूममध्ये कोणतेही धार्मिक चित्र लावू नये। आपल्या घरातील पायऱ्या फक्त पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात। उत्तर पूर्वेत बनवलेल्या पायऱ्या कधीही ठेवू नका। ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये। अशा ठिकाणी झाडू ठेवा जेथे तो कोणत्याही पाहुण्यांना किंवा बाहेरच्या व्यक्तीला दिसू शकणार नाही। बेडखाली झाडू कधीही ठेवू नका। घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा। घराचे चारही कोपरे स्वच्छ असावेत। ईशान्य, उत्तर आणि नैऋत्य कोपरा कधीही स्वच्छ ठेवावा।